हॅलो नमस्कार, मी सारिका स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले हा व्हिडिओ मी शूट केलेला तर आहेच, पण एडिटिंग करून ठेवलेली होती. पण व्हॉइस ओव्हर करायचं राहिलेलं होतं. कारण माहिती आहे का, कारण तुमचा कोणत्याच व्हिडिओला सपोर्ट नसतो, लाईक करत नाही त्यामुळं, आणि कमेंट करून सांगत पण नाही की व्हिडिओ कसं झालं आहे काय नाही ते. आणि त्यामुळं आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब पण नाही करत. त्यामुळे बरेच ताई बघतात व्हिडिओ पण एक लाईकसुद्धा करत नाही. त्यामुळं खरंच खूप डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. त्यामुळं मी एडिटिंग करून ठेवलेलं होतं, पण एवढं डिमोटिवेट झालेलं होतं ना, तर व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करायलासुद्धा नको वाटत होतं. म्हणून बरेच दिवस झाले व्हिडिओ तसाच होता गॅलरीमध्ये. आणि तुम्हाला याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि आईची ओटी भरलेलं तो पण टाकलेला आहे. आणि ह्या लाँग व्हिडिओ ना तसंच गॅलरीमध्ये सेव्ह होता. त्यामुळं म्हटलं चला आता एवढं मेहनतीने आपण तयार केलेलं आहे तर व्हिडिओ टाकूया. तर इथे सगळी तयारी बघा चाललेली आहे स्वयंपाकाची मस्तपैकी. आता सगळ्यांना मी चहा केला एकदाचा. आणि सगळेजण इथं काकीनं पुरण दळत होत्या. आणि तर सगळे जास्त त्याला कामं वाटून घेतलेली होती बरं का. आणि सगळेजण मदत करायला आलेले होते आईला. आईने सगळ्यांना बोलवलं होतं. स्वयंपाक जरा जास्तीचा होता, 150-200 माणसाचा स्वयंपाक होता. त्यामुळं एक दोघीनं काय होत नव्हतं एवढं स्वयंपाक करणं. त्यामुळं आईने सगळ्यांना असं बोलवलेलं होतं. आणि सगळे जास्त त्याच्या कामामध्ये लागलेले होते. एकदम छान वाटत होतं. आणि एवढं घर भरून छान वाटत होतं ना. आणि आईचं हे नवीन घर आहे बरं का बांधलेलं. तसं तर बरंच काम राहिलेलं आहे. थोडंसं फर्निचरचं काम राहिलेलं आहे, बाकी तर सगळं झालेलंच आहे. आणि त्यामुळं आईनं वर्धशंकराची पूजा करून घेतलेली होती. कारण पाडव्याच्या वेळेस ना गुढी उभारायची होती, त्यावेळेस पूजा करून घेतलेली होती. पण वास्तू वगैरे काय करायला टाईमच भेटला नाही, कारण बरीचशी कामं राहिलेली होती मध्ये करायची. नंतर म्हटलं चला आता धोंड्याचा महिना आहे म्हटल्यावर आईने ते सगळ्यांनी विचार केला की आता हा कार्यक्रम छोटा का होईना करून घेऊया. जास्तीचा मोठा करण्यापेक्षा घरामध्ये पात्र उकलेले बरे नाही का, जेवण केलेलं चांगलं असतं घरामध्ये. म्हणून हा छोटा का होईना पण कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सगळ्याजणी आलेल्या होत्या आईला मदत करायला. आणि मी पण होते, मी किचनमध्ये होते, कारण मी ना चहा वगैरे नाश्ता असं सगळ्यांना तयार करत होते. आणि मला भाजीचं वगैरे सगळं ह्याचं वाटण पण तयार करायचं होतं. त्यामुळं बरीच कामं किचनमध्ये होते बघा. आणि हे आईचं घर आहे आणि हे हॉल आहे बघा. आता इथं फर्निचर करायचं राहिलेले टीव्हीचं युनिट बाकी आहे. आणि बघा असं सगळं झालेलं आहे. पुट्टी वगैरे सगळं झालेलं आहे. फरशी टाईल्स सगळं बसवलेलं आहे. आणि इथं बघा भाऊ काय काम करते, त्याचं वर्क फ्रॉम होम म्हणे. आणि तो मस्त बसलेला होता त्याचं काम करीत. आणि आम्ही इथे सगळेजणे जास्त त्याच्या कामाला लागलेलो होतो. आणि तसंच पसारच काहीच आणलेलं नव्हतं. आईनं जे स्वयंपाकापुरतं लागतो ना तेवढं आणलेलं होतं सगळं काही. आणि इथं बघा आमचं काय डिस्कशन चालू आहे ते आता मलासुद्धा माहिती नाही. त्यावेळेस व्हिडिओ शूट केलेला होता आणि नंतर सगळं आवाज म्यूट केला, त्यामुळे मला लक्षात नाही की आमचं हे बोलणं कशावर चाललं आहे. आणि इथं मोठं पातेलं ठेवलेलं आहे बघा पाण्याचं. आता ह्याच्यामध्ये ना तांदूळ टाकायचे भात शिजवण्यासाठी. आणि असे 2 गॅस आहेत, एक छोटा गॅस आणि इंडक्शन पण आहे काही छोटं मोठं करण्यासाठी. इथं पोहे बनवलेले होते मी सगळ्यासाठी. आणि इथं हे मोठ्या ह्याच्यावर ना शेगडीवर तांदूळ टाकायचे होते. आणि इथं माझी तयारी चालली बघा, वाटण तयार करायचं भाजीचं. आणि कटाची आमटी पण करायची ना, पुरणपोळीचा पूर्ण बेत आहे त्यामुळं. आणि जसं इथं कोणी आलेलं आहेत ना आता पाहुणे बरेच सांगितले होते, त्यामुळे त्यांना पण नाश्ता पाणी आणि चहा पाणी करायचं होतं, ते पण माझं काम चालू होतं. आणि इथं बघा हे ताई ना आता तांदूळ टाकतात ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये. आणि प्रत्येकाचं जास्तचं काम असं हाती घेतलेलं होतं, त्यामुळं सगळं काम लवकरच होणार होतं. कारण एक दोघीचं स्वयंपाक नाही, बराच मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं सगळे जिकडे तिकडे कामाला लागलेले होते. आणि हे आईचं किचन आहे बघा. कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याला देवघर नवीन आणायचं आहे, त्यामुळं फक्त ओटा करून ठेवलेला आहे. आणि वरती ना महालक्ष्मीची अशी म्हणजे टाईल्समध्येच फोटो आणलेली आहे. त्यामुळे दुसरे फोटो आपल्याला लावायची काही गरज नाही. खूप असं म्हणजे सगळं एकदम छान झालेलं आहे घर. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि त्यावेळेस ना फर्निचर म्हणजे किचनच्या ट्रॉल्या वगैरे कॅबिनेट राहिलेलं होतं करायचं.
त्यामुळं एकदम राहायला आलेले नाहीत आणखी आई वगैरे. आता किचनचं सगळं काम ते कॅबिनेट वगैरे ट्रॉल्या झालं ना, फर्निचरचं तेवढं झालं ना म्हणजे राहायला येतील घरामध्ये. आणि एवढा सगळा पसारा झाला होता, काहीच कुठं ठेवलं काही कळतच नव्हतं. आणि कसं ना, आपण रोजचं जर आपल्याला घरामध्ये सगळं सामान घेतलं तिथं ठेवलं ना, हात आपल्याला बसलेला असतो आणि कोणती वस्तू कुठं ठेवली ते आपल्याला लगेच लक्षात येतं. पण आता इथं सगळंच पसारा ना कुठलं कुठं ठेवलं काही कळतच नव्हतं, कारण आईनं जेवढं लागेल तेवढंच आणलेलं होतं सामान. आणि इथं बघा खाली काही ठेवलेले आहेत, नवीन आणलेले होते भांडे वगैरे सगळं काही, चमचे हे सगळं आणलेलं होतं नवीनच, तोच आईनं काढलेला होता पसारा. आणि बाकीचा जुना अजिबात आणले नाही. इंडक्शन, कढई हे सगळं सगळी नवीनच आणलेली आहे. आता नवीन घरामध्ये सगळं काही वस्तू नवीनच हे करणार आहेत. त्यामुळे शेडमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, शेतात शेण मांडलं आहे, तिथं सगळा पसारा वगैरे तिथंच ठेवलेला आहे. त्यामुळं आणि ही माझी आत्यानं इथे म्हटलं, चल तू बाई भज्याचं पीठनं तेवढं भिजवून ठेव, आणि थोडंसं भिजेल म्हणून इथं तिला हे काम दिलं. आणि इथं मी टाकते बघा, लसणाची पेस्ट करून हे केलेली आहे. आणि असं चाललेलं आहे माझं काम. आणि आता हा बसलेला आहे ना, याला काम करत आणि मला म्हणतो, आता इथं कशाला आलीस व्हिडिओ काढायला. त्यामुळे असं म्हटलं चला, असं काही होत नाही. आणि इथं प्रांजल झोपले मामाच्या शेजारी, हा माझा छोटा भाऊ, आणि तो असतो जॉबला पुण्याला, त्यामुळे तो पण आलेला होता आता कार्यक्रम वगैरे आहे म्हणून. आणि आता असं आहे घर. आता तुम्हाला होम टूर काय आत्ताच दाखवणार नाही मी, पूर्ण छान असं सगळं सेट झाल्यानंतर दाखवणार आहे. आणि किचन पण खूप मोठं आहे, प्रशस्त आहे, आणि भरपूर 2 खिडक्या ठेवलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर असा उजेड येतो. आणि नंतर बघा, हे तुम्हाला थोडंसं लुक दाखवते बघा, एकदम छान वाटतंय बघा. आणि त्याचं चालू आहे आता भज्याचं वगैरे पीठ कालवून ठेवायचं. आणि खूप मोठ्या प्रमाणात पीठ हे केलेलं आहे, कारण स्वयंपाक आहे आपल्याला बराच जास्तीचा करायचा आहे त्यामुळं. आणि सगळे पाहुण्याला सांगितलेलं होतं त्यामुळं. आता चला, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप वगैरे करू नका, कारण तुम्ही ना व्हिडिओला लाईक वगैरे काही करत नाही, व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे खूप डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. त्यामुळे प्लीज ताईंनो, सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि तुमच्या कमेंटद्वारे सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला, काही नाही, नक्कीच सांगा. चला, व्हिडिओ खूप छान होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे ना पुरण हाटायचं काम चालू आहे, आणि थोडं जास्तीचं पुरण होतं म्हणून एकटीला काही होत नव्हतं, म्हणून म्हटलं अगोदर चला, म्हटलं 1-2 बॅच मी पुरण हाटून घेते, आणि नंतर मग राहिलेलं तुम्ही कोणीतरी हे करून घ्या म्हणून म्हटलं. आणि इथं बसल्या होत्या बायका काही धोंडी करायला बघा. आणि आता बरंच काम आवरलं होतं, आणि म्हटलं चला आता धोंडे हे करायलेत, तोपर्यंत आपण थोडेफार पुरण घोटून घेऊया. म्हणजे प्रत्येकानं जर काम आवरून घेतलं की खरंच लवकर कामं होऊन जातात. आणि तसंच केलं, अगोदर सगळी कामं आवरून घेतली. आणि ते साईडला ना एका पातेल्यामध्ये पीठ पण मळून ठेवलेलं होतं. नंतर जेव्हा आपल्याला पोळ्या करायच्या तेव्हा थोडंसं नरम करून नंतर घेता येते म्हणून. आणि इथं सगळेजणी आम्ही धोंडे करायला बसलेलो आहोत. आणि हे शूट घेताना की नाही, माझी बहीण आणि माझा भाऊ ना, छोटे चुलत भाऊ, तर त्यांना सांगितलं होतं की घ्या म्हणून, आधी त्यांनी घेतलं. आणि मी एक बॅच पुरणाची हे केली. आता नंतर म्हटली काकी, म्हटली मी काही करते थांब. म्हणजे एकटीनंच केलं ना, खूप हाताची असं सारखं असं हाटून घोटून त्याला खूप असं हाताची आग होते, त्यामुळं असं दोघीनं केलं की थोडंसं हे होतं. आणि थोडं आता आवरते आलं आहे पुरण पण. आणि भाजी वगैरे त्या टाकायचीच राहिलेली आहे, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता एकदाचं पुरण शिजलं ना, म्हणजे हे झालं तर नंतर भाज्या वगैरे टाकता येतात. आणि इथं बघा माझं चाललं आहे, आता खोबरं राहिलं होतं वाटण करायचं, बाकीचं सगळं करून घेतलं.
अद्रक आणि लसूण पेस्ट, कोथिंबीर सगळं काही निवडून ठेवलं. आता खोबरं तेवढं आणलेलं होतं. आता तेच चाललं आहे माझं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याला वाटून घ्यायचं आहे. बघता इतकी गरमी होत होती ना, असं एकदम असं इतका घाम येत होता. कारण फॅन पण लावता येत नव्हतं, कारण तिथंच शेजारीनं भात टाकला होता शिजायला, त्यामुळं खूप गरमी होत होती. आणि आता इथं चाललं आहे माझं सगळं वाटण काढायचं आता. तर कसा वाटलं व्हिडिओ काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता हे सगळं आवरून घेते आणि नंतर भात पण आता शिजत आलेलाच आहे. आणि आता एक वेळेस चेक करत होते की खाली लागायला नको म्हणून, आणि मधून 1-2 वेळेस चेक केलेलं आहे आम्ही, आणि त्यानंतर शिजवायला ठेवलेलं आहे. आणि आता मला हे सगळं वाटण ते करून घेऊन नंतर बाहेरनं कढीला आणि भाजीला फोडणी द्यायची होती. तर ते ताई बोलत होत्या झालं असेल तर ये लवकर म्हणून. आणि हे बघा सगळं साहित्य जमा करून ठेवलं आहे. आणि या मोठ्या ह्याच्यामध्ये ना, भांड्यामध्ये जे पुरण शिजताना जे आपण पाणी काढून ठेवतो ना, ते तेवढं काढून ठेवलेलं आहे, कारण आपल्याला थोडं जास्तीचं करायचं आहे कढी वगैरे आमटी. आणि इथं मस्त असं फोडणी देत आहेत बघा हे ताई. आणि यांना थोडंसं ना ह्या सगळ्या गोष्टी जमतात, कारण हे हॉटेल असल्यामुळे त्यांच्या इथे ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची थोडी सवय आहे. म्हणजे खिचडी वगैरे होते ना, त्यामुळं ते फोडणी देताना त्यांना थोडंसं हे होतं, म्हणून त्यांनाच हे केलं. फक्त मी त्यांनी जे जे टाकायला सांगितलं होतं ते मी फक्त फॉलो करत होते. जसं सांगितलं तसं मी टाकत होते त्यामध्ये फोडणीमध्ये. आणि हे सगळं सामान आणून ठेवलेले, जेणेकरून इथल्या इथे टाकायला एकदमच इझी पडतं. नाही तर मग एखादी गोष्ट राहिली की ते लगेच आणा, तोपर्यंत आपली फोडणी वगैरे करपू शकते. त्यामुळं मी सगळ्या गोष्टी अगोदरच आणून ठेवलेल्या आहेत. आणि छानपैकी असे आपले आता कढीला ना फोडणी देत आहेत. आणि इथं बघा एकदम छान अशी कढी झालेली आहे आपली, एकदम छान तर्री आलेली आहे बघा कढीला, खूप छान झाली. आणि नंतर यानंतर आपल्याला भाजी पण टाकायची आहेत. साईडला बघू शकता वांगे ना कापून ठेवलेले आहेत, बराच वेळ झालं. आणि आता हे कढीला उकळी एकदा आली ना, आपल्याला वांग्याची पण भरल्या वांग्याची भाजी करायची आहे. ते पण ह्याच ताई देणार आहेत त्याला पण फोडणी, फक्त मी त्यांना मदत करते. आणि आता हे दोन्ही ताईचं चाललं आहे काय टाकायचं काय करायचं आहे अगोदर. आणि आता हे दाखवत आहेत बघा मला पूर्ण असं की खूप छान झाले कढी म्हणून. चला आपली कढी आणि भाजी बाहेर झालेलीच आहे. आणि बरेच पाहुणे आले होते, आणि चला म्हटलं प्रत्येक पंक्ती बसलेल्या होत्या हॉलमध्ये. म्हटलं चला भजी राहिले होते तेवढे काढायचे, पापड वगैरे काढले. आणि पापड कुरड्या हे दोन्ही काढून घेतलेले होते. आणि म्हटलं चला आता लगेच गरमागरम भजी काढूया आणि लगेच सगळ्यांना जेवायला वाढायला. बरेच जण होते जेवायला वाढायला, तर आम्ही हे दोन्ही काम करत होतो भज्याचं वगैरे. आणि इथं बघताय असं सगळीकडे पंक्ती बसलेल्या होत्या. आणि हॉलमध्ये, पुन्हा बेडरूममध्ये आणि तिकडे जे शॉप काढलेले 3 जागी बसलेले होते. पलीकडे जेंट्स लोक बसलेली होते आणि इकडे लेडीज. आणि असं एकदम छानपैकी सगळं गरमागरम जेवण होतं. आणि लगेचच्या लगेच आम्ही नंतर पोळ्या पण टाकल्या.
आणि गरमागरम सगळ्यांची जेवणं झाली. सगळे जेवणं झाल्यानंतर आमची ही अशी पंगत बसलेली होती. तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले व्हिडिओ छान छान बघत राहा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते. टाकायला थोडा उशीर झाला पण ठीक आहे. चला बाय.